नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंद. 40 उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आपण धाराशिव जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघाची काल म्हणजे परंडा, भूम, वाशी या मतदारसंघाची काल माहिती घेत होतो. या मतदारसंघात परंडा व भूम ह्या दोन नगर परिषद तर वाशी ही नगरपंचायत आहे. म्हणजे हे 3 गावं शहरी निमशहरी अशी आहेत आणि इथल्या मतदारांचा कौल पण तसा महाविकास आघाडीकडेच जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे. कारण परंडा आणि भूम शहरात व वाशी शहरात असलेले काही प्रमाणात जी मुस्लिम बहुसंख्य मतदार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल त्यांना सहानुभूती होती आणि त्यातच प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचं वक्तव्य इथं महायुतीला तोट्याचं ठरलेलं आहे. या मतदारसंघात पारगाव, पाथरूड, आंबी, अनाळा, मानकेश्वर, जवळा निजामुद्दीन ही तशी राजकीय प्रभाव आपापल्या तालुक्यावर टाकणारी गावं आहेत. आणि या गावातही जवळपास ही मी जी गावाची नावं घेतली तिथं 2500 ते 4000च्या दरम्यान मतदान आहे. आणि त्यातली त्यात ईट तर तसं ऐतिहासिक असं गाव समजलं जातं. परंडा पण ऐतिहासिक असं शहर आहे आणि येथील भुईकोट किल्ला पण हे आहे. आणि त्या किल्ल्यामुळं परंडा शहराचे पण 2 भाग पडलेले आहेत. इकडं मंगळवार आणि इकडं पेठेचा भाग असो. आता आपण 40 धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघाची माहिती घेऊया. या मतदारसंघावर तसं भाजपशी संलग्न असलेले विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री, माजी आमदार दिलीपराव सोपल या दोघांचाही प्रभाव दिसून येतो. शहरात विश्वास बारबोले, राजा रसाळ ही मंडळी बार्शी शहरात हे करतात. इथं 2019च्या निवडणुकीत 1,86,622 एवढं मतदान झालं होतं आणि यातील 85,453 एवढी मतं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना युतीचे उमेदवार म्हणून मिळाली होती. तर आघाडीचे असलेले उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना 84,547 मतं मिळाली होती. आणि या निवडणुकीत सर्वात कमी ओमप्रकाश राजेंना सर्वात मताधिक्य कमी देणारा हा बार्शी विधानसभा मतदारसंघ होता. येथून अवघ्या 906 मताची आघाडी ओमप्रकाश राजे निंबाळकरांना मिळाली होती. 2024च्या या निवडणुकीत येथील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. त्यामुळं ते स्थानिक असल्यामुळं बऱ्यापैकी इथं मतं घेतील असा काहींचा बार्शीकरांचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते उगं त्यांना मत देऊन मत का वाया घालवायचं, त्यापेक्षा लढतीतील उमेदवाराला आपण मतदान करू असंही काही जणांचं तेथील मत होतं. त्यामुळं या मतदारसंघात गेल्या वेळीसपेक्षा जवळपास 23,613 मतदान जास्त झालेलं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदारसंघातून 2,09,754 एवढं मतदान झालं आहे. या मतदारसंघातही जवळपास 22,000 ते 23,000 नवीन मतदार आहेत. या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत जे इतर उमेदवार होते, मग त्यात वंचितचा असो,
बसपचा असो आणि अपक्ष या सर्व उमेदवारांनी मिळून 16,622 मतदान घेतलेलं होतं. आता यावेळी दोन्ही बाजूनी तसा प्रचाराचा जोर लावलेला होता आणि दोन्ही बाजूकडून आम्हीच या निवडणुकीत या मतदारसंघातून मताधिक्य घेऊ असं सांगितलं जात आहे. राजेंद्र राऊत यांनी आणि म्हणजे एकूणच बार्शी तिथं सरशी असं एक नवीन वाक्प्रचार गेल्या काही वर्षापासून आपण ऐकत असतो. म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात ज्याच्या पाठीशी बार्शी त्याची सरशी होईल असं त्यांचं म्हणणं असतं. पण एका विधानसभा मतदारसंघात असं मिळून एखाद्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळतं? फार झालं 50,000 ते 75,000च्या आसपास. तसं असं एक गठ्ठा मताधिक्य बार्शीतून ना राजेंद्र राऊत त्यांच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मिळवून देतील किंवा दिलीप सोपल, विश्वास बारबोले, काँग्रेसची मंडळी ही देखील एवढं असं मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळवून देतील असं चित्र दिसत नाही. इथं लढत काटेकी झाली आहे. तरी आणि दलित की ज्यांना संविधानाबद्दल धास्ती आहे आणि मुस्लिम ही उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल माहितीकडून होत असलेले सततचे आरोप आणि त्यांना दिली जात असलेली वागणूक यामुळं बहुतांश मुस्लिमांचा कल हा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचं चिन्ह असलेल्या मशालीकडेच होता. त्यामुळं याही मतदारसंघातून गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्य ओमप्रकाश राजेनिंबाळकर मिळवतील असं दिलीप सोपल, विश्वास बारबोले, वैरागचे निंबाळकर यांचं म्हणणं आहे. त्यामुळं नेमकं काय होईल, काय घडतं हे आपणाला 4 जूनलाच संध्याकाळी कळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.